नमस्कार. तर कसे आहात तुम्ही सगळेजण? तर आपल्या बाप्पाचं आगमन चालू आहे आणि ब्लॉग खूप लेट येत आहे. थोडं समजून घ्या. गावी नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे मी खूप दिवसांनी हा ब्लॉग अपलोड करत आहे. तरी प्लीज मनापासून तुमच्या सगळ्यांची मी माफी मागते. आणि आमच्या बाप्पाचं आगमन चालू आहे, तर नक्की ब्लॉग कंटिन्यू करा. आणि कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगायचे आहे. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला खरंच विसरायचं नाही. तर आमचं बाप्पा आलेले आहेत आणि बाप्पाची पूजा चाललेली आहे, म्हणजे घरामध्ये घ्यायचं चाललेलं आहे. आगमन चालू आहे. तर आम्हाला न घेताच हे लोक बाप्पा घ्यायला गेले. माझी खूप इच्छा होती, मलासुद्धा जायचं होतं बाप्पाला आणायला, पण काय करणार, घरातील कामे आणि मग तयारीसुद्धा खूप बाकी होती. त्याच्यामुळे मग मला काही जायला भेटलंच नाही आणि गाडीत जागासुद्धा नव्हती. बाकीचे खूप लोक गेले होते त्याच्यामुळे. तर मग चला, आम्ही बाप्पाचं स्वागत करत आहोत. मस्त रांगोळी वगैरे काढून घेतलेली होते आणि खूप जोरदार स्वागत करायचं होतं, पण काय करणार, माझे सासरे डायरेक्ट एकदम दरवाजातच येऊन उभे राहिले. एकदम पाठून व्हिडिओ करायचा होता. आम्ही रांगोळी वगैरे मस्त काढून ठेवलेले होते, पण ते डायरेक्ट दरवाजातच येऊन थांबले. मग रिटर्न नको जायला म्हणून मग डायरेक्ट चालू केलं. आणि इकडे समोसे आणलेले होते, तर माझ्या जाऊबाईंना आणि माझ्या लेकीला चेन पडली नाही तोपर्यंत लगेच समोसे खायला चालू केलेलं आहे बघा. आणि मग बाप्पाला आणून आम्ही इकडे ठेवलं. इथे आहे आमचं घरातलं मंदिर आणि मंदिराकडे उभं करून बाप्पाला ठेवलेलं आहे आम्ही, म्हणजे तिकडे तोंड करून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर मग आमची तयारी काहीच झाली नव्हती, डेकोरेशन काहीच झालं नव्हतं. आणि इकडे बघा माझी लेक कशी डेकोरेशन करत आहे. तिला म्हणजे ही जावेची मुलगी आहे माझी लेक म्हणजे. तर डेकोरेशन काहीच केलं नव्हतं. हे मोठे दीर आहेत आणि ह्या मोठ्या माझ्या जाऊबाई आहेत आणि ही त्यांची मुलगी आहे. तर बघा पसारा किती घालून ठेवलेला आहे. आणि हे तुमचे दाजे आहेत, तुम्हाला माहीतच आहेत. तर ह्यावेळी खूप लेट झालं डेकोरेशन करायला, कारण आम्ही बाईकवरून गावी आलो होतो. त्याच्यामुळे हे सासरे आणि सासूबाई आहेत. तर माझ्या मिस्टरांची तब्येत 2 दिवस आजारी होते. ताप वगैरे, खोकला, म्हणजे कणकणी पूर्ण जाम झाले होते. आणि गावी गेलं की सारखं इकडे जा तिकडे जा चालूच असतं, म्हणजे खूप कामे असतात. तर मग ते इकडे जा तिकडे जा ते पण त्यांचं चालू होतं आणि त्यांची तब्येतसुद्धा खूप खराब होती. त्याच्यामुळे मग डेकोरेशन करायचं राहिलं होतं. आणि बाप्पाचं आगमन केलं आम्ही, बाप्पाला घरात आणून ठेवला आणि त्याच्यानंतर मग आम्ही डेकोरेशन करायला चालू केलेलं आहे. तोपर्यंत इकडे बघा, हिचं नाव आहे ज्ञानेश्वरी. तर ज्ञानेश्वरीने इकडे तोपर्यंत हे असं, मी बघ कसं केलं आहे छोटी मम्मा डेकोरेशन, माझं पण दाखव इकडे, असं बोलत होती. मग हे बघा तिने कसे बाजूने सगळे फुलदाणी वगैरे फ्लॉवर्स ठेवलेले आहेत आणि इकडे डेकोरेशन चालू आहे. मी सुद्धा मदत केली ते हे असं करायला, म्हणजे थर्माकोल होतं ते कट करायला मी मदत केली होती. आणि इकडे माझे दीर मोठे ते इकडे चिटकवत होते. तर त्याच्यानंतर बघा हे असं डेकोरेशन आमचं पूर्ण करून झालं. जास्त काही डेकोरेशन ह्यावेळी केलंच नाही, सिम्पलच डेकोरेशन केलेलं आहे. असं आम्ही गेलो होतो मार्केटमध्ये आणायला, पण सगळं तेच होतं, नवीन काही नव्हतं आणि ते खूप महाग होतं. जे आमच्याकडे होतं तेच होतं. मी तो व्लॉगसुद्धा टाकलेला आहे. मग आम्ही काहीच घेतलं नाही. तर अशा प्रकारे आम्ही एकदम साधं आणि सिम्पल डेकोरेशन केलेलं आहे. कसं वाटतंय मला कमेंट्स करून नक्की सांगायचं आहे. कसं दिसत आहे बरं. त्याच्यानंतर मग बाप्पाचं पूजा वगैरे चालू आहे, म्हणजे मूर्ती वगैरे तिथे बसवायची चाललेली आहे बाप्पाचे. तर हे आहेत माझे मोठे दीर आणि हे पण आमच्या इथले बाजूचेच दीर आहेत मोठे. तर हे मी सांगितलं हे आमच्या घराजवळचेच आहे, ते ब्राह्मण वगैरे नाहीत, पण त्यांना पूर्ण विधी वगैरे बोलता येते. दरवर्षी बऱ्याच वेळा त्यांनी आमच्या घरातला गणपतीचं विधी त्यांनीच केलेला आहे. आणि मी व्हिडिओ काढते म्हणून ते मुद्दाम एकदम स्लो आवाजात बोलत होते. त्याच्या मागच्या वर्षी एवढ्या जोरात बोलत होते की विधी बासच, पण ह्या वर्षी मी व्हिडिओ काढते म्हटल्यानंतर ते हळू बोलत होते. माझे सासू आणि सासरे बोलले जोरात बोल, तिला व्हिडिओ काढायचा आहे, पण ते बोलत नव्हते, लाजत होते. मग ते हळूच बोलत होते.
तर बाप्पाला त्यांच्या जागी बसवायचं चालू आहे, म्हणजेच व्यवस्थित सगळं कलश वगैरे ठेवून पूर्ण विधीप्रमाणे बाप्पांना इकडे बसवायचं चाललेलं आहे. आमच्याकडे दरवर्षी असंच डायरेक्ट आणून बाप्पाची डायरेक्ट स्थापना करत नाहीत किंवा डायरेक्ट पाठ घेऊन यायचं आणि डायरेक्ट त्याच्यावरती ठेवायचं असं करत नाहीत. तर एकदम विधीप्रमाणे व्यवस्थित सगळं ब्राह्मणाला बोलवून किंवा असं ब्राह्मण टाईपमध्ये सगळं व्यवस्थित करत असतात. गणपती बाप्पा मोरया, मोरया, गणपती बाप्पा मोरया, 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 गणपती बाप्पा मोरया, मूर्ती मोरया, मामा की जय. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, मामा की जय. इकडे तसे नाही बोलते बघ. हे खूप म्हणजे खूप छान सगळं बोलतात. पण मी त्यांना खूप वेळा रिक्वेस्ट केली की भाऊजी जोरात बोला, कोण काही बोलणार नाही, त्याच्यात काय तुम्ही छानच करताय, काही वेगळं बोलत नाही. पण त्यांना खूप मी रिक्वेस्ट केल्या पण ते नाहीत बोलले जोरात, ते हळूच बोलत होते आणि त्याच्यामुळे त्यांचा काही आवाज येत नाही. पण सगळे विधी एकदम व्यवस्थित त्यांनी केलेले आहेत. पूर्ण म्हणजे बाप्पा बसवायच्या आधी त्या पाटाचं सुद्धा त्यांनी म्हणजे विधी वगैरे केलेला आहे, पूर्ण सगळं केलेलं आहे आणि बाप्पांचं सुद्धा केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता, तुम्हाला दिसत आहे, मी सगळं व्हिडिओ काढलेला आहे. आवाज नाही आला तरी व्हिडिओ पूर्ण काढलेले आहेत. सुपारीची वगैरे सगळी पूजा केलेली आहे. आपण जसं कपडे घालतो तसं ते घातलं तरी चालतं, त्याचा काही विषय नसतो. वस्त्र जाणव घालताना डाग घालताना इकडे घालायचं असं. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, मामा की जय. पाणी पाणी सुत्र मागायसाठी थोडंसं आणि हळद हलवा. अगरबत्ती वगैरे लावा. त्याला फळ आणायला पाहिजे होते. त्याच्यानंतर मग बाप्पाचं सगळं आगमन वगैरे झालेलं आहे आणि मग इथे पानाचं विडा, सुपारी, खारी खोबरं, बदाम, हळकुंड असं हे 5 घेतलं आणि त्याचीसुद्धा मग बाप्पाच्या समोर ठेवून पूजा केलेली आहे. हळदी कुंकू वाहिला आहे आणि मग त्याचीसुद्धा पूजा केलेली आहे. सगळे लक्षात तसे म्हणायचं आहे पण अशा प्रकारे आमच्या बाप्पाचं एकदम जोरदार आणि धूमधडाक्यात स्वागत झालं आणि स्थापनासुद्धा झाली. कशी आहे कमेंट्स करून सांगा. आणि बाप्पा बघा किती गोड दिसत आहेत बाप्पाची मूर्ती. तुम्ही सुद्धा नक्की सांगा कशा आहेत आमचे बाप्पा.
मोरया सुकरता वरदा विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगे सुंदर ओठ शेंदुराची कंठे जगे माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्नाकर्षित परा गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभत परा रुंदे पुरे चरणी गागर्या जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरतोंड वक्र तुंड त्रिनयना सहस्रमासा वटपाहे सेना संकल्पी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव कंठी काळ त्रिनेत्री ज्वाला लावण्य सुंदर मस्तकी बाला तेथून या निर्मळ वाहे दुर्गा जय देव श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू आवर्ती ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरा जय देव दुंदुळे पाताळी उतला प्रतिशब्द सरकारला धरणी मनमानी राखेत कडकडले पर्वत उद्दम उच्छेद रामे रामदासा शक्तीचा बोधा जय देव जय हनुमंता तुमचे प्रसाद नावे कृतांता जय देव गाविंद टंगन वंदीन प्रसन्नता हिले नमो वयं वैष्णवाय पुरमये समेन कामकामाय मह्यं कामेश्वरो वैष्णो ददातु कुबेराय वैष्णवाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं परमेश्वर राज्यं महाराज प्रिया ईशाद सार्वभौम सर्वायुष अधंदाता परादाता पृथ्वी समुद्रिताय कराळिते ततप्रेष प्रोको परिवेशारो मृत्युस्यासंभवे अविष्यते काम प्रवे विश्वे देवा सवा सदैति ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात् श्री मंगलमूर्ती मंत्र पुष्पांजली समर्पयामि गणपती बाप्पा शक्य नाही म्हणून मग प्रत्येक आरतीचं एक कडवं मी घेतलेलं आहे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे कारताने तुझीच सेवा करताने न्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा सर्वांना चांगले सर्वांना त्याच्यानंतर मग सगळं होईपर्यंत 7 वाजले. बाप्पाचं व्यवस्थित सगळं विधी वगैरे होईपर्यंत 7 वाजले. त्याच्यानंतर मग आम्ही जेवण करायला सुरुवात केली. आणि आज बाप्पाचं आगमन झालं म्हटल्यावरती मोदक तर हवेच. आणि मोदकाशिवाय बाप्पा अपूर्ण, बाप्पांचा नैवेद्य अपूर्ण म्हणलं जातं. तर मग ही मी कणिक मगाशी मळून ठेवलेली होती, गव्हाचं पीठ, आणि त्याचे छोटे छोटे गोळे केले आहेत. तुम्हाला वाटेल हे काय पेढे आहेत ती काही, तर नाही. आमच्याकडे ना गव्हाचेच पिठाचे मोदक करतात, काही इकडे तांदळाचे करतात वगैरे. तर आमच्याकडे आम्ही गव्हाचंच पीठ वापरतो आणि त्याचेच मोदक करतो. तर हा आहे गोळ वगैरे ते ठेवलेलं आहे. ह्या आहेत माझ्या मोठ्या जाऊबाई. आणि गावाला सगळं असं खाली घेऊन स्वयंपाक करतात. आणि मला सवय आहे की सगळं वरती किचनवरतीच गॅस ठेवून उभं राहूनच जेवण करायचे. आणि मग मला असं खाली बसून अवघडल्यासारखं होतं. मग तिकडे मोदकाचं सारण वगैरे, इकडे जाऊबाई गॅस खाली घेऊन आता त्या तोपर्यंत भाकरी बनवत आहेत. आणि मला हे असं खाली बसून भाकरी वगैरे करायचा खूप कंटाळा येतो, कारण ते खूप अवघडल्यासारखं होतं. आणि त्यांना असं वरती उभं राहून जमत नाही, त्यांना असं खाली बसूनच येतं. आणि मी व्हिडिओ काढते म्हणून एक गप माझा व्हिडिओ काढू नकोस म्हणून त्या लाजत होत्या. आणि प्रत्येक वेळेला मी व्हिडिओ जेव्हा काढत असते तेव्हा त्या लाजतच असतात, माझा व्हिडिओ काढू नकोस म्हणून. आणि त्याच्यानंतर मग मी तोपर्यंत इकडे लसूण सोलत होते. आणि
भाजीसाठी लसूण सोलत होते आणि जाऊबाई इकडे मस्त बाजरीच्या भाकरी बनवत आहेत, तरी सुद्धा त्या लाजत आहेत, माझा व्हिडिओ काढू नकोस असं बोलत आहेत त्या. आणि ही बघा भाकरी कशी टम्म फुगलेली आहे. त्याच्यानंतर माझा लसूण सोलून झाला आणि मग मी इकडे मोदकाचं सारण बनवत आहे. मस्त खोबरं मी किसून घेतलेलं आहे आणि त्याच्यात कढईमध्ये भाजत आहेत. त्याच्यानंतर मग त्याच्यात टाकला मी गूळ आणि मस्त सारण भाजून घेतलं आणि खोबरं जेवढं छान भाजलं जातं आणि भाजल्यानंतर खूप छान मोदकाला चव येते. त्याच्यानंतर मग त्याच्यात माहीत आहे का पांढरे तीळ असतात त्याची पावडर आणि शेंगदाण्याचं कूट, वेलची वगैरे सगळं टाकलं आणि आपलं सारण तयार झालेलं आहे मोदकाचं. आणि ह्या आहेत माझ्या सासूबाई आता. त्याच्यानंतर मग इकडे मोदक करायला आम्ही सुरुवात केली होती आणि मग काय इकडे हिला पण लगेच छोटा पोळपूट लाटणं हवं होतं आणि हिला पण ते मोदक चपाती करायची होती. मग हिने घेतलं बघा आणि माझ्याकडून मागून घेतलं छोटा पोळपूट, आमच्याकडे होताच तिला आणलेला. तर मग मला पण पाहिजे आणि मला पण लाटायचं आहे म्हणून हिने पण लगेच घेतला पोळपूट लाटणं आणि लगेच घेऊन बसले मॅडम. कारण चपाती करायला घेतलं की हिला पण लगेच चपाती करायची असतात. आणि मग सासूबाईंनी मोदक बनवायला सुरुवात केली इकडे तोपर्यंत. आणि कशी लाटते बघा, सगळी कणिक त्या पोळपोटाला चिटकवून ठेवलेली आहे. आणि तोपर्यंत मग इकडे मी उंदरासारखी गोल गोल टम्म फुगलेली कारली घेऊन चिरायला सुरुवात केली. कशा आहेत कारली बघा, एकदम छान ताजी टवटवीत कारली होते. आणि मग तिकडे मी चिरली आणि मग मोदक वगैरे बनवून झाले आणि त्याचा मी व्हिडिओ काढायला विसरले. तर हे बघा बाप्पाच्या समोर डायरेक्ट मोदक आणून ठेवलेले होते. तर आम्ही नंतर जेवण करायला बसलो. कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा.